वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण बघणार रिक्षावाल्याची लाईफ कशी असते आणि काय 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 घडतं रिक्षावाल्याच्या लाईफमध्ये. दिवसभर काय काय करतो रिक्षावाला. पहिली बुकिंग पडली आपल्याला कोथरूड. आता चला बघू कोथरूड कितीचे होते आणि किती रुपये आपल्याला मिळतात. Cobblestones glisten, the city hums low, a drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone. घ्या कोथरूडचा मी ड्रॉप झाला. कोथरूडला फक्त ॲपला दाखवले 88 रुपये, त्याला दाखवले 88 रुपये. काही 1 रुपयाचा फरक पडला नाही. चला बघू दुसरी बुकिंग कुठली पडते. चला दुसरी बुकिंग आपण उचललेली आहे. आता दुसरी बुकिंग आहे औंध. आता औंधची किती पेमेंट होती आणि किती फरक पडतो हे बघू आपण. Dusty pages, wisdom of old, jazz dances gently, it carries the breeze, philosophy lingers in moments like these, reflect. ह्यावेळी फरक पडला. मीटरने दाखवले 185 रुपये आणि उबेरने आपल्याला दिले 160 रुपये. 160 पण उबेरने 1 रुपये खाल्ला म्हणजे आपल्याला भेटले 159 रुपये. उबेरने 9 किलोमीटरचे 9, 10 किलोमीटरचीच राईड होती. 9.8 मीटरची होती म्हणजे 10 किलोमीटरला 160 रुपये होतात का. 10 किलोमीटरला 160 रुपये होतात का हे मला कमेंट्स करून सांगा. आणि मीटरने झालेले 185 रुपये हे बरोबर आहेत का उबेरने दिलेले आपल्याला 160 रुपये हे बरोबर आहेत मला कमेंट्स करून सांगा. मला बघू पुढची बुकिंग कुठली उचलतोय. आता वाजतात आहे थोड्या शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी वाजतात आहेत. ज्यावेळी आपण बोलायला चालू करतो त्यावेळी बुकिंग वाजतात आणि ज्यावेळी मोबाईल हातात घेतो त्यावेळी बुकिंगच वाजत नाही. चला बघू काय होते आपल्याला. तिसरी बुकिंग कुठली उचलतोय आपण. Lifelong ideals, each sip of the moment. 2 बुकिंग मारल्या. तिसरी बुकिंगची अपेक्षा करत बसलो आणि घरनं फोन आला की 12 वाजता घरी जायचं होतं म्हणून घरी चाललोय. आता परत संध्याकाळीच संध्याकाळी कसं होते धंदा काय होते. सकाळचा मी धंदा राहिला नाही, संध्याकाळचाही धंदा राहिला नाही. कसा धंदा कवर करायचा बघायला लागत. World so surreal. Each drop tells a story. Each step helps us heal. The piano keeps time for the heart's tender swing, and the quiet affirms what words need to say. आत्ता आपण आलो आहे संध्याकाळच्या पिरियडला. संध्याकाळी आलेलो 6:30 वाजता आपण गाडीवर आलो होतो. 6:30 वाजता आलो आणि सनसेटीत अर्धा तास आपल्याला बसायला वेळ लागला. अर्धा तासाच्या नंतर आपल्याला पडली बावधन चांदणी चौकाचा ड्रॉप केला आपण. चांदणी चौकाचे भेटले 134 रुपये. मीटरने 134 भेटले आणि ॲपला दाखवले 130 रुपये म्हणजे 4 रुपयाचा फरक पडला. जास्त काय फरक नाही पडला. आता गॅस टाकला, गॅस बसला आपल्या गाडीमध्ये 261 रुपयाचा. त्यानं म्हटलं 2 रुपये 162 रुपये बसलेला 262चा. तर तो म्हटलं राहू दे, म्हटलं 2 रुपये नेक्स्ट टाईम दे म्हणला. ही एक सगळं हे पेट्रोल पंपवाल्यांची तेवढं बरं झालं आपल्यासाठी 2 रुपये वाचले. त्याला म्हटलं होतं क्यूआरला करू का म्हणून. तो म्हटलं राहू दे म्हणला काय प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट टाईम कर म्हणलं आठवणीने. म्हटलं चालते. आता बावधनमध्ये आलो आहे. बावधनमधनं कुठली राईड उचलतो आहे आणि संध्याकाळचं कसं आहे. इतके मागचे दिवस आपले भांगार गेलेले आहेत. ते आपले दिवस कशामुळे गेलेत हे आपल्याला माहिती नाही. पण आपण काही ना काही तर चांगलं करू आणि आजपासनं रेग्युलर चांगल्या क्वालिटीमध्ये येऊ. आपल्याला वाजली बालेवाडी. चला बघू.
आपण उचललेली बालेवाडी आणि ते बी आहे स्टुडंट राईड. रात्रीचे किती वाजलेले आहेत? 7:30 वाजलेले आहेत. आता कुठले स्टुडंट राईड कुठं चाललं आहे आपण बघू. मीटरने जायला लागतं चला. आत्ता आपला ड्रॉप झाला बालेवाडी हाय स्ट्रीट, म्हणजे बालेवाडी होती. बालेवाडी म्हणजे राधा चौकाच्या तिथं ड्रॉप झाला. तर त्यांचे भेटले आपल्याला, मीटरने भेटले 128 रुपये आणि ॲपने दाखवले 110 का किती रुपये. मी ॲपकडे लक्ष बी दिलं नाही. तर आता बघू, बालेवाडीला आलो आहे. तर बालेवाडीनं कुठली राईड वाजते आणि कुठली लॉंग वाजते का लोकलच मारायची वेळ आहे, बघू आपण. नाही उद्याच मला हे नाही माहिती. त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतं ना. आणि झालं आपण बालेवाडी हाय स्ट्रीट पासून, म्हणजे बालेवाडी राधा चौकातनं आपण आलो होतो पाषाणला. आता पाषाणमध्ये आहे, पाषाण रोडला आहे, पाषाण लिंक रोडच्या जवळ आहे. तर त्यांचं बिल झालं 90 रुपये. त्यांना ऑनलाईनला दाखवले होते उबेरला आणि त्यांचं बिल झालं कम्प्लिटली फक्त 88 रुपये, म्हणजे 2 रुपये 85 झाले. सॉरी 85 म्हटलं तर 2 रुपये कमी झाले, जास्त नाही झाले. चला आता बघू पुढची बघू कुठली पडते आणि कसं जाते. अजून तर काय वाजायला तयार नाही, पण उचलू कुठली ना कुठली तर चांगली. चला इथल्या इथं एक किलोमीटरची बुकिंग होती, उचलली आणि त्यांना सोडलं. 200 मीटरवरून घेणं, 1 किलोमीटरला ड्रॉप करणं. त्यांचे आपल्याला भेटले 46 रुपये. उबेरला एक बरं वाटतं की उबेरला सगळी प्राईस आपल्याला मिळते. आता ओलाचं 8 दिवसाचं रिचार्ज राहिलेलं आहे. 8 दिवसच ओलाला वापरणं, 8 दिवसानंतर ओलाचं रिचार्ज मारणार नाही. ओलाला डायरेक्ट लायकी नाही त्याची की ओला चालवण्यासारखी. ओलाला धंदा होत नाही, रिचार्ज महागलेलं आहे. प्लस त्याला ॲटो क्लिकरला पैसे द्यायचे. त्याचे हर अपडेटला त्याची एवढी घाण आहे ना, त्याला एकट्यालाच माहिती. ती घाण आपण साफ करून नाही शकत. आपला उबेर रॅपिडो, आपल्याकडे अजून 2 ॲप आहेत आणि हे बी नाही म्हटलं तर आपल्याकडे मीटर आहे, त्याच्यावर लोड नाही घ्यायचा. चला बघू की अजून कुठं फिरतो आहे. चला आज आपल्याला ओला जेवढं ऑर्डर घालतं आहे ना तेवढं उबेरने आपल्याला लगेच बुकिंग दिली. उबेरने दिली कर्वेनगर 14-15 किलोमीटरची बुकिंग आहे. शाहू कॉलनी का गणेश नगर काहीतरी आहे कर्वेनगर. चला बघू मीटरने काय म्हणतात कस्टमर. मीटरने जायला लागतं माहिती आहे ना, मीटरने जावं लागतं. खूप लांबचं आहे. ठीक आहे, जितकं याच्यावर दाखवतं ना त्यापेक्षा 10-20 हवं तर जास्त लागेल आणि सेमच होतं आणि त्याच्यापेक्षा कमी. कारण मी तेच होतं, मीटरने केलं तर ते कन्फर्मेशन राहतं. कारण लोकेशन टू लोकेशनच्या पुढं मागं जरी उतरले तरी तुमचं बिल कमी जास्त होतं. OTP काय म्हणले? नव्वदच करा. नाही वरनं मी आणलं माझे नाही. 124 दाखवतो याला तरी, त्याच्याकडनं जास्त घेतले तरी मी 40 मी टाकतो ते. आत्ता
आपण बघितलं तर महिलाला म्हणजे पोरगी ती पाषाणवरनं कर्वेनगरची उचललेली. कर्वेनगरचे त्यांना फास्ट जायचं होतं, मला फास्ट आणलं. त्यांच्या मीटरमध्ये आणि उबेरमध्ये फक्त 6 रुपयाचा फरक पडलेला. कस्टमरला 6 रुपये देणं होत नाही, तर ह्यांच्यासाठी आपण फास्ट गाडी का चालवावी. आणि नंतर बघायला गेलं तर दुसरी बुकिंग तिथनं लगेच भेटली आपल्याला वडगाव ब्रिजचा ड्रॉप केला आता आलो आहे आपण घरी वडगाव ब्रिजचा ड्रॉप सोडून. आता बघू की टोटल किती झाले आणि कसा गेला दिवस आजचा.